पुन्हा एक महत्त्वाची बातमी नाशिकमधूनच। नाशिकमधील बेकायदा गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉक्टर वर्षा लाहाडे लवकरच पोलिसांना शरण येणार असं समजतं। डॉक्टर लाहाडेच्या जामिनाबाबत जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे। जामीन नामंजूर येतोय हे लक्षात येताच त्यांनी शरणागतीचा निर्णय घेतल्याचं समजतंय। डॉक्टर लाहाडे लवकरच शरणागती पत्करतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली। याबाबत आणखी माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, अखेर डॉक्टर वर्षा लाहाडे हे या शरण येताना दिसत आहेत, काय अधिक माहिती आहे? खरंय, कारण की बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामध्ये आता डॉक्टर वर्षा लाहाडे या पूर्णपणे अडकलेल्या आहेत। त्यांनी संपूर्ण प्रयत्न या ठिकाणी करून बघितले, मात्र आज सरकारी वकिलांनी जी भक्कम बाजू सरकारतर्फे मांडली त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळणं अवघड झालं होतं। खरं म्हणजे 2-3 दिवसापासून हा सगळा प्रयत्न सुरू होता, मात्र आज न्यायालयाची भूमिका बघून या ठिकाणी तातडीनं वकिलांनी आपली केस मागे, अटकपूर्व जामिनाचा जो अर्ज होता तो मागे घेतलाय आणि शरण येण्याचं ठरवलंय। कोर्टासमोर त्यांनी जसं म्हटलंय, त्यांचे पती या ठिकाणी होते आणि वकील होते, त्या दोघांनी वर्षा लाहाडे या स्वतःहून शरण येतील आणि त्या उद्या येतील अशी शक्यता या ठिकाणी आहे। त्यामुळे एकूणच आता मुख्य आरोपी ताब्यात आल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होऊ शकेल। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।